हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलताना एकतर्फी विधान केलं होतं. त्यामध्ये बोलताना जरांगेंना जशास तसे उत्तर द्या म्हणत मनोज जरांगे पाटलांविषयी केलेल्या विधानानंतर मतदारसंघात नव्हे तर जिल्हाभरात आमदार मुटकुळे यांच्यावर सोशल मीडियामधून टीका होत असताना काही महिने उलटले की काल 6 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीत आले असताना त्यांचा सत्कार भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय. मनोज जरांगे पाटलांविषयी एकेरी भाषेत बोलताना मुटकुळे यांनी या अगोदर उल्लेख केला होता. आणि आपल्याला वेगळं आरक्षण 10% मराठ्यांना दिलं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकणार आहे ही छाती ठोकपणे आपण सांगितलं पाहिजे. आणि गावागावात आमचा विरोध लोक करून आले त्यांना सुद्धा जशा तसं उत्तर देण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे. आमच्या सरकारने गेल्या 75 वर्षापासून या महाराष्ट्रावर मराठ्यांचे सगळे मुख्यमंत्री होते. 4 जर मुख्यमंत्री सोडले तर सगळे मराठ्यांचे मुख्यमंत्री होते. शरद पवार साहेबांची क्लिप तुम्हाला टाकलेली. शरद पवारांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षणाची काय आवश्यकता आहे. सुप्रिया सुळे गेल्या वर्षी म्हणाल्या होत्या ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्या काळात की मराठा आरक्षणापेक्षा दुसरा विषय महत्वाचा नाही का. म्हणून त्याला जशा तसं उत्तर द्या. लगेच केवळ त्याला आहे त्याच्या पाठीमागे राहून ठाकरे आणि पवार हे दोघे लोकांना भडकवण्याचं काम करू लागले. आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आरोग्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न हा जरांगे करू लागलाय. त्याला सुद्धा आपण जसा तसं उत्तर देण्याचं काम आमच्या ट्विटरच्या माध्यमातून आमच्या फेसबुकच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. आणि गावागावात जे लोक आम्हाला विरोध करू लागले त्यांना सुद्धा तो उत्तर देण्याचं काम आपण केलं पाहिजे. पूर्ण ताकदीने आमचा कार्यकर्ता उत्तर राबायचा अशी विनंती आपल्याला करतो. आणि लोकसभा ही आमदार मुटकुळे यांच्यावर सोशल माध्यमातून टीका टिप्पणी देखील केली जात होती. मात्र 6 जुलै रोजी आमदार मुटकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी त्यांची भेट घेतली. त्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय. खरंच मनोज जरांगे पाटलांविषयी एकेरी भाषेत बोलणाऱ्या आमदारांना मतदारसंघात विधानसभा जवळ येत असताना सहानुभूती मिळावी यासाठी त्यांनी भेट घेतली काय, अशा सुद्धा चर्चा आता मतदारसंघात रंगू लागल्यात. सध्या मनोज जरांगे पाटील यांना अनेक राजकीय नेते मंडळी भेटू लागली आहेत. पण ज्यांनी मनोज जरांगे पाटलांविषयी भाषण केलं त्यानंतर आमदार मुटकुळे यांचा विरोध होऊ लागला. पण आता त्यांनी केलेला सत्कार हा मग मलमपट्टीच आहे का, अशाही चर्चा आता रंगू लागल्यात. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना मनोज जरांगे पाटलांविषयी केलेलं भाषण त्यानंतर 6 जुलै रोजी केलेला सत्कार यांचा येणाऱ्या विधानसभेत कितपत परिणाम होणार हा येणारा काळच ठरवणार आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.